हरिओम. आवाज येतोय माझा विमान? छान. मस्त आली कथा आता. जी ह्यानी सांगितली, नीरजनी सांगितली, फारच सुंदर. मोठी होती आणि गोष्ट, आणि त्याच्यामध्ये भक्तीमध्ये खरं तर किती ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. आणि अशीच शिवाजी महाराजांचं चरित्र आपण बघतो, त्याच्यामध्ये महाराजांची कोणावर भक्ती होती आपल्या सर्वांना माहिती आहे. हे आई भवानीवरती भक्ती होती, आणि ह्या भक्तीमधनंच एवढं प्रचंड स्वराज्य आणि एवढं शौर्य, ह्या पद्धतीचं साम्राज्य निर्माण करता आलं महाराजांना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पुढे, नाहीतर आपलं अस्तित्वच नष्ट झालं असतं. म्हणजे आज आपण इथे एकमेकांशी बोलायच्या पण लायकीचं राहिलो नसतो, अशी परिस्थिती निर्माण झाली असती जर महाराज नसते तर. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आपण बरीच म्हणजे केंद्र, अल्टरनेट केंद्र बघतो, बरीच केंद्र आपण बघत आलोय. आता जवळजवळ शेवटचा भाग महाराजांच्या चरित्राचा आपण बघत आहोत. तर मी स्क्रीन शेअर करतो. विमान, मला फक्त सांग स्क्रीन दिसला की प्लीज. हो. ओके, दिसतोय, स्क्रीन दिसतोय. दिसते. ओके, थँक्यू. हा, तर शिवाजी महाराजांचं चरित्र हा जवळजवळ उत्तरार्ध जो आहे महाराजांच्या चरित्राचा, त्या भागात आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं जे चरित्र आहे त्याचा आपण अभ्यास करतोय, तो बघतोय आपण वेगवेगळ्या पद्धतीने, आपल्याला जमेल तसा अर्थात. आणि शिवराज्याभिषेक हा भाग आपण बघणार आहोत. हा शिवराज्याभिषेक म्हणजे महाराजांना, हा राजे होते बरं का महाराज, आणि महाराजांना राजे राहू नका, आता छत्रपती व्हा, असं सांगितलं गेलं. आणि ते कसं झालं तो थोडासा प्रसंग बघूयात आपण. त्याआधी आपण मागच्या वेळेस कुठपर्यंत बघितली होती कथा, हे थोडंसं आपण बघूयात. ते गेल्या वेळेस आपण प्रतापराव गुजर, बहलोल खानची स्वारी आणि प्रतापराव गुजर पडले हा भाग बघितला होता. म्हणजे खरं तर ना, उमराणीचा हा बहलोल खान हा बऱ्याचदा स्वराज्यावरती चालून आला, प्रचंड युद्ध, मोठा सैन्य घेऊन आला, आणि त्याच्याकडनं तो आलेला असताना उमराणीमध्ये प्रतापराव गुजरांनी त्याला गाठलं. तिथला सगळा पाणी पुरवठा जो होता तो तोडून टाकला. त्याला पाणी पाणी करता करता एका दिवसातच, म्हणजे 3 प्रहर ते जवळजवळ युद्ध चाललं होतं. म्हणजे जवळजवळ 8-9 तास ते युद्ध चाललं होतं. आणि त्याच्यानंतर तो बहलोल खान आणि त्याचे सर्व पठाण शरण आले. म्हणजे मराठ्यांनी पूर्णपणे नेस्तनाबूत केलं. ह्या प्रतापराव गुजरांनी त्याच्यावरती दया दाखवली आणि त्याला सोडून दिलं. आणि ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली, आणि महाराज प्रचंड संतापले, आणि महाराजांनी जळजळीत खरमरीत अशा पद्धतीचं पत्र पाठवलं. आणि कोणाला विचारून गुजरांनी हे केलं, अशा पद्धतीने बहलोल खानला सोडून दिलं, असा सवाल महाराजांनी उचलला. महाराज म्हणजे सर्वांचं दैवत. सर्व जे काही जीवनचर्या, दिनचर्या, अखंड जीवन ह्या सर्व लोकांनी महाराजांना वाहून टाकलं होतं, स्वराज्याला वाहून टाकलं होतं. एक एक रत्न, एक एक हिरा होता. आणि आपलं दैवत हे आपल्या सद्गुरूंनी, आपल्या गुरूंनी, आपल्या दैवतांनी आपल्याला असं खडसावून विचारावं, आपल्या हातनं इतका भला मोठा गुन्हा, अपराध घडलेला आहे. प्रतापरावांना इतकं जबरदस्त धक्का बसला त्याचा. कित्येक महिने प्रतापराव त्या बहलोल खानाच्या शोधात त्या प्रांतामध्ये तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वाऱ्या करत राहिले, पण त्यांच्या हाती तो बहलोल खान आला नाही. कारण बहलोल खान आपली शक्ती एकवटत होता दुसरीकडे जाऊन. आणि असं करता करता एक दिवस अचानक गस्त घालत असताना प्रतापराव आणि त्यांच्याबरोबर 6 अजून त्यांचे सरदार होते. सरदार म्हणजे त्यांच्या बरोबरचे त्यांचे मावळे होते. आणि असे ते गस्त घालत असताना त्यांना तिकडनं लांबनं धुराचे लोट उठलेले दिसले. आणि सगळ्या धुराचे लोट असे उठलेले दिसले असताना त्यांना लक्षात आलं की बहलोल खान प्रचंड सैन्य घेऊन परत स्वराज्यावरती चालून येत आहे. रावांच्या मस्तकामध्ये तिडीक गेली, जणू काही लाइटनिंग चकाकतं, अशा पद्धतीने त्यांच्या डोक्यामध्ये काय झालं ते तेच जाणे. आणि तसेच घोडे घेऊन हे 7 जण त्या एवढ्या मोठ्या हजारोंच्या फौजेवरती तुटून पडले. आणि किती वेळ टिकणार, काही काळातच या 7 तलवारी शांत झाल्या. हा योगायोग बघा की ज्या दिवशी प्रतापराव पडले तो महाशिवरात्रीचा वार होता. बाबासाहेबांनी असं लिहिलंय की ही 7 बिल्वपत्र या शिवपिंडीवरती अर्पण झाली. अरे बापरे, आहुती आपल्या जीवनाची त्यांनी देऊन टाकली, 1 ना 2, कशाचा विचार नाही केला. महाराजांना खरं तर ही खबर पोचली. महाराज अतिशय हळहळले, कारण
सरसेनापती सरनोबत असे होते प्रतापराव. म्हणजे सर्व सैन्याचं नेतृत्व, पूर्ण मराठी साम्राज्याचं, स्वराज्याच्या सैन्याचं नेतृत्व करणारे जे सेनापती होते ते प्रतापराव होते. आणि अशा सरसेनापतींनी असा भावनेच्या भरात येऊन काहीतरीच निर्णय घ्यावा, असं ते शिपाईगिरीच केली. एवढंच म्हणणं महाराज. म्हणजे अशा पद्धतीने महाराजांना वाटून गेलं आणि खूप दुःख झालं, खूप दुःख झालं. कारण अजून एक फार मोठा हिरा, हा जो रत्न होतं ते असं कामी आलं, पडलं. आता हे असं इथे झालेलं असताना एक पत्र महाराजांना आलं आणि पत्र लिहिणारे होते आनंदराव. आणि त्या आनंदरावांनी पत्र लिहिलं की राजे दुःखी कष्टी होऊ नका, प्रतापराव पडले म्हणून काय झालं, मी उभा आहे, मी त्या बहलोल खानावरती चालून जातो. आणि असं म्हणून आनंदराव आपली फौज एकवटून, हीच प्रतापरावांचीच फौज म्हणजे एकवटून ते चालून गेले. बहलोल खानाला दिलेर खान मिळाला होता त्यावेळेस, त्यामुळे प्रचंड युद्ध करणार तर शक्य नव्हतं, कारण दिलेर खानाची कुमक फार मोठी होती. मग आनंदरावांनी सरळ त्या बहलोल खानाच्या प्रांतामध्येच, हे कर्नाटकाच्या भागात तिथे लागून होता, त्याच्यामध्ये धुमाकूळ घातला आणि फार मोठी लूट तिथनं त्यांनी नेली. गंमत अशी आली की सगळी लूट 3000 बैलांवरती त्यांनी लादली होती. आणि हा बहलोल खानाला कळालं बरं का, की अरे हा एवढा मोठा म्हणजे काहीतरी प्रसंग घडलाय आणि खूप आपला सगळा प्रांत लुटला गेलाय. आणि तो तसाच तडक त्या आनंदरावांच्या मागे आला. आणि जसं त्याचं सैन्य आलं तसं बघतो तर त्याचे डोळेच पांढरे आले, कारण 3000 बैल, कित्येक शेकडो घोडे, हत्ती आणि एवढी प्रचंड लूट त्याच्यावरती लादून मराठी सैन्य चाललं होतं. आणि एकीकडे ते बैल पुढे चाललेच होते सगळी लूट घेऊन, आणि दुसरीकडे फार मोठं सैन्य ह्या बहलोल खानाचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज उभं होतं. आणि सगळे पेटून उठले होते, कारण त्यांचे सरसेनापती पडले होते प्रतापराव. असं म्हटल्यानंतर आनंदराव आणि ह्या मराठी फौजेनी जो काही हल्ला चढवला, बंकापूरचे युद्ध तुम्हाला इथे खाली दिसेल, ते युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये हा बहलोल खान तो त्याच्या सरदारांसकट साक्षात पळत सुटला आणि त्याला तिथनं पळवून लावलं. अशी इथपर्यंत आपण मागच्या वेळेस प्रतापराव गुजरांचा प्रसंग, त्यामधनं उभे राहिलेले आनंदराव, त्यांनी केलेली लूट, ते लुटीचं सगळं सामान पुढे रायगडावरती पाठवून दिलं. आणि महाराजांच्या जे काळजामध्ये असं धस्स झालं होतं हा एक हिरा पडला, त्यावेळेस त्यांना थोडंसं बरं वाटलं आनंदरावांचा पराक्रम बघून. आणि हे आनंदराव उभे राहिले आणि पुढे हंबीरराव असे सरसेनापती झाले. आता फार विशेष असे प्रसंग घडत होते त्याच वेळेस रायगडावरती. खरं तर काय चाललं होतं, ते गागा भट्ट आले होते. हा थोडासा समजून घ्यायचा प्रकार आहे. इथे फार युद्धाचे प्रसंग नाहीयेत, पण युद्धाचे प्रसंग नसले तरी आपल्या महाराजांच्या, म्हणजे आपल्या इतिहासामध्ये, आपल्या पूर्वजांच्या इतिहासामध्ये, आपल्या महाराष्ट्र भूमीच्या इतिहासामध्ये काय घडलं हे फार विशेष झालं होतं त्यावेळेस. तर काशीमधनं गागा भट्ट नावाचे एक फार थोर विद्वान ब्राह्मण होते. आता इतक्यात एक फार मोठा प्रसंग आपल्या भारताच्या इतिहासामध्ये झाला, अनेक वर्षांनंतर आला, शेकडो वर्षांनंतर. ते म्हणजे आपलं अयोध्येचं राम मंदिर, आणि त्यामध्ये रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाली. तो तुम्ही जर बघितलं असेल 22 जानेवारी मला वाटतं. आणि तो जो एवढा विशेष प्रसंग घडला, त्याच्यासाठी जे पौरोहित्य, म्हणजे जे सगळे वैदिक कर्मविधी, जे काही विधी करायची होती, जी पूजा अर्चा करायची होती, त्याच्यासाठी जे मुख्य पुजारी आले होते, आमंत्रित केले गेले होते, ते ह्या गागा भट्टांचे वंशज होते. म्हणजे इतका प्रचंड सामर्थ्य असलेला, सामर्थ्य म्हणजे काय, वैदिक, त्यामधलं इंटेलेक्च्युअल सामर्थ्य असं आपण त्याला म्हणूयात. हे प्रचंड हुशार, पांडित्य, पंडित असे पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे चालत आलेला आहे. सगळ्या वेदांचा अभ्यास आहे, त्या वेदांचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. अधिकार प्राप्त झाला म्हणजे काय, त्यामधला अभ्यास करता 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 त्या सगळ्या वेदांच्या अर्थांची उकल त्यांना प्राप्त झालेली आहे, शास्त्राची उकल त्यांना झालेली आहे. आणि असं पिढ्यानपिढ्या करत आलेले असं ते गागा भट्ट होते. त्या गागा भट्टांचे जे वंशज आहेत ते आत्ता अयोध्येमध्ये बोलवले गेले होते. म्हणजे इतकं विशेष असं हे गागा भट्ट. आणि त्या गागा भट्टांचं सर्व कुटुंब, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे पणजोबा, हे काशीश विश्वेश्वराचं मंदिर, त्याचे पौरोहित्य, त्याची पूजा अर्चा करणारे होते, आताही करत आलेले आहेत. आणि मूळचे पैठणचे,
आणि विश्वेश्वर असं त्यांचं नाव, आणि ते तिथे काशीमध्ये स्थायिक झाले होता त्यांचा परिवार, आणि तेव्हापासून ते तिथे राहत होते. आणि महाराजांची जी सर्व शौर्य कथा आहे, हे शौर्य प्रसंग आहे, या सगळ्या शायांविरुद्ध उभे राहिलेले असा हा राजा आहे, युगपुरुष हा निर्माण झालेला आहे, विलक्षण पराक्रम गाजवतोय, स्वराज्य निर्माण करतोय, स्वसत्ता स्थापन करतोय, सुराज्य निर्माण करतोय. ह्या सगळ्या त्यांच्याकडे हे सगळे शौर्याचे प्रसंग त्यांच्या कानावरती पडत होते. आणि एक दिवस हे उठले आणि सरळ काशीवरनं निघाले आणि रायगडावरती भेटायला महाराजांकडे आले. आता हे गागा भट्ट, या गागा भट्टांचा सर्व कुटुंब, त्यांचं म्हणजे अख्खं कुळ, आणि त्या कुळामध्ये आलेली ही सर्व वैदिक परंपरा आणि त्यामधलं पांडित्य, त्यामधलं शास्त्र, त्याची हुशारी, हा सर्व भाग बघता ही व्यक्ती विशेष होती, ही व्यक्ती प्रचंड मोठी होती. अशी व्यक्ती सुद्धा परत 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 या भारतभूमीवरती किंवा कुठेही जगात जन्मास येत नाही, अशी क्वचितच एखादी असते. अशी ही व्यक्ती महाराजांची कीर्ती ऐकून आली होती. म्हणजे आपण समजून घेऊ शकतो की याला किती विशेषत्व आहे या प्रसंगाला. आणि ते आले आणि त्यांनी महाराजांचं जवळनं हा राजा बघितला. म्हणजे रायगडावरती भेटायला ते आले होते, गागा भट्ट भेटायला येतात म्हटल्यावर आता ना, गागा भट्ट जसे महान होते तसेच महाराजांची कीर्ती हे पण प्रचंड होती, महाराजांचं कर्तृत्व प्रचंड होतं. हे महाराज आणि तितकेच ह्या संतांजवळ, पंडितांजवळ अतिशय लीन होते, शास्त्रासमोर सतत विनम्र होते, शस्त्र प्रताप गाजवायला वापरत होते आणि शास्त्र राज्य करायला, म्हणजे राज्यकर्ते म्हणून दुसरीकडे त्याचा वापर करत होते. तुम्ही विचार करा की गागा भट्टांसारखी व्यक्ती भेटायला येते म्हटल्यानंतर हा राजा एक ना दोन तो उठला आणि सरळ गागा भट्ट ज्या ठिकाणी पोचले होते रायगडाच्या जवळ, तिथे स्वतः चालत गेला आणि गागा भट्टांचा आदरातिथ्य सत्कार करून त्यांना रायगडावरती घेऊन आला. त्या गागा भट्टांनी ह्या राजाला आपल्या जवळनं बघितलं. त्या राजाचं एकूणच कीर्ती, शौर्य, त्याचा राज्यकारभार, हे रामराज्यच हा चालवत आहे, याच्या धारणा, त्याचे विचार, त्याचा दूरदर्शीपणा म्हणजे फोरसाइटेडनेस, की कशा पद्धतीने हे सगळं करत आहे, का सगळे त्याचे अनंत गुण बघितले आणि त्यांची खात्री पटून गेली. महाराजांचं अंतःकरणच ओळखलं आणि खात्री पटून गेली की हा साक्षात शंकर बाप्पाचा अवतार आहे, देवाचा, ईश्वराचा अवतार आहे, युगपुरुष आहे. आणि नुसतंच त्यांच्या मनामध्ये मग एक विचार येऊन गेला की नुसतंच राजा, शिवाजी राजा असं न म्हणता यांच्या डोक्यावरती छत्रछामर धरलं पाहिजे. म्हणजेच काय तर यांना छत्रपती, तुम्हाला पुढे दिसेल चित्रामध्ये, त्यांनी स्वतःला छत्रपती घोषित केलं पाहिजे. अरे बाप रे, हा विचार त्यांनी राजांसमोर मांडला. छत्रपती आणि राजा याच्यामध्ये फरक तरी काय हो, तर राजा म्हणजे त्या त्या प्रांताचे राजे त्या काळी अनेक होते, पण या सर्व प्रांतांना, सर्व राजांचा राजा, या भारत भूमीचा राजा, या महाराष्ट्र भूमीचा राजा, आणि ह्या सर्व राजांचा, या प्रजेचा एकूण राजा असा जो होण्याचा, म्हणजे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो म्हणजे छत्रपती. ते इकडे अनेक ह्या शायांमधले, हा औरंगजेब स्वतःला ह्या हिंदुस्थानाचा राजा, हिंदुस्थानाचा बादशाह म्हणायचा, त्याच्याकडे बादशाह म्हटलं जातं. तर आदिलशाह स्वतःला बादशाह किंवा बादशाह म्हणायचा, तो कुतुबशाह स्वतःला बादशाह म्हणायचा. आणि हे सगळे कसे होते, म्हणजे चोरगिरी करणं, लूट करणं, स्त्रियांना पळवणं, वाटेल तसे उपभोग घेणं, लोकांची साक्षात म्हणजे त्यांची विल्हेवाट लावणं, वाटेल तशी गावं जाळणं, धर्मभ्रष्ट करणं, वाटेल त्या गोष्टी करून स्वतःला अशा पद्धतीने ते बादशाह म्हणून घेत होते. त्यामुळे आपल्या राजांनी छत्रपती होणं फार महत्वाचं होतं. रामराज्य जो करत आहे त्याला छत्रपती घोषित करणं हे फार महत्वाचं होतं, म्हणजे विशेष अशा व्यक्तींनी घोषित करणं फार महत्वाचं होतं. तर महाराजांनी या सगळ्या गोष्टींची गरजच नव्हती. आपण लक्षात घेतलं पाहिजे, क्वालिटीज आपण बघतोय शिवाजी राजांच्या, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तर त्यांच्यामध्ये निस्पृह होते, कुठली गोष्ट स्वतःसाठी नकोच होती. सगळा संसार जो होता तो असाच ईश्वराला अर्पण करून टाकला होता. महाराजांनी 8 राण्या होत्या, पण त्यातला वेळच कुठे होता हा संसार करायचा, सगळ्या राण्यांबरोबर फिरायचं असल्या गोष्टीच नव्हत्या. 16व्या वर्षी पहिला किल्ला घेतला. त्याच्यानंतर पुरंदरचा तह तुम्ही जर बघितला तर साधारण 34 इयर्सचे वगैरे असतील महाराज,
तोपर्यंत सगळं त्यांनी सैन्य उभं केलं होतं, खूप कष्ट घेतले होते, आपल्याच लोकांविरुद्ध लढले होते आणि त्यावर 50 किल्ले घेतले होते, पण त्या तहामध्ये त्यांना जवळजवळ 22 किल्ले देऊन टाकायला लागले. आणि आता जेव्हा हा प्रसंग हे गागाभट्ट आले होते तेव्हा महाराजांचं वय साधारण 44 इयर्सचं होतं आणि तोवर महाराजांकडे 200हून अधिक किल्ले होते. म्हणजे आपण 10 वर्षात महाराजांनी काय प्रताप गाजवला होता. आधीचा सगळा काळ होताच त्यांचा विलक्षण. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची प्रतिभा इतकी विलक्षण होती की 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली होती. तर महाराजांनी 16व्या वर्षी पहिला तोरणा घेऊन टाकला होता आणि त्यानंतर हे एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं होतं. एका वेळेस सगळ्यांशी लढत होते. अशा ह्या राजांनी छत्रपती व्हायला पाहिजे, स्वतःसाठी काहीच नकोय. हे का मी परत परत सांगतोय, आपल्याला हे क्लिअर कट कळलं पाहिजे. आपल्याला हे जर कळलं तर महाराज काय आहेत थोडंसं आपल्याला कळू शकेल आणि त्यांच्यासारखे त्यांचे गुण, एखादा गुण आपण आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न तरी करू शकू. आपण इन्स्पायर तर झालोच पाहिजे या सर्व गोष्टींनी. मग महाराजांना ही कल्पना जी होती गागाभट्टांची ती पटली. महाराजांनी ठरवलं की रायगडावरती हे सर्व समारंभ झाला पाहिजे, व्हायला पाहिजे. राज्याभिषेक होणार होता तो रायगडावरती होऊ दे. आणि हिराजी इंदुलकर म्हणून जे होते त्या हिराजी इंदुलकरांना त्यांनी सर्व जबाबदारी दिली. रायगडाचे भाग्य उजळले. रायगडावरती जर कोणी गेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल, किंवा राजगड कोणी बघितला असेल, दोन्ही राजधान्या होत्या वेगवेगळ्या काळामध्ये महाराजांच्या. पण हा जो भाग आहे तो इतका प्रचंड गड आहे. तुम्ही विचार करू शकता त्या गडावरती वेगवेगळ्या पद्धतीची सजावट करण्यात आली. त्या गडाचं प्रवेशद्वार इतकं मोठं करण्यात आलं की भले मोठे हत्ती, त्या हत्तीवरती असलेले त्याच्यावरती जे असलेली छत्रछामरं घेऊन त्याच्यावरती झेंडे, त्याच्या सकट ते सगळे हत्ती आणि ते सगळं तो लवाजमा सहज प्रवेशद्वारात येऊ शकेल अशा पद्धतीची रचना करण्यात आली. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक शिलालेख कोरण्यात आले. वेगवेगळे तलाव होते रायगडावरती, त्या तलावांना सुशोभित करण्यात आलं. वेगवेगळ्या ठिकाणून दुकानं, अनेक ठिकाणी गावांमधनं सुद्धा लोक त्या ठिकाणी बोलावण्यात येणार होते. अशा पद्धतीचं फार सौंदर्य त्या गडावरती, त्या गडाला प्राप्त झालं. आता हे सगळं एकीकडे चाललेलं असताना महाराजांचं सिंहासन विशेष करून बनवायचं होतं. ती पण जबाबदारी एकांना देण्यात आली. आता ह्या सिंहासनासाठी किती सोनं लागणार होतं तुम्ही इमॅजिन करा. 32 मण सोनं एवढं लागणार होतं. म्हणजे 1280 किलोग्रॅम्स ऑफ गोल्ड त्यासाठी वापरण्यात येणार होतं. 1280 म्हणजे 1 टनापेक्षा जास्त गोल्ड त्या ठिकाणी वापरण्यात. हे सिंहासन तयार करण्यात आलं. हे सिंहासन फार सुंदर होतं. तेही आपल्याकडनं पळवून नेलं. पुढचा इतिहास जो आहे तो फारच म्हणजे क्लेशदायी आहे. आधीचा पण होता, पुढे पण होता, पण त्यामधनं आपण बाहेर येत आहोत, निश्चितच येतो. असं हे सिंहासन पण तयार करणार. तुम्ही विचार करा, आता ह्या राजाचा राज्याभिषेक आहे, छत्रपती होणार आहे, सगळीकडे लगबग चाललेली आहे, अनंत भानगडी चाललेल्या आहेत. त्या सगळ्या रायगडावरती इतका प्रचंड मोठा लवाजमा, सगळ्यांना आमंत्रण, काय 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 चालू होतं. हे सगळं चालू असताना राजे काय करत होते. राजे आपल्या राज्याचा विस्तार करण्यामध्ये, ते राज्य सक्षम करण्यामध्ये, आपल्या सैन्याकडे लक्ष देण्यामध्ये अगदी त्या ठिकाणी ते ऑक्युपाईड होते. म्हणजे काय काय केलं त्यांनी. 3 प्रसंग आहेत, 3 छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे याच्यामध्ये अनंत गोष्टी केल्या. एक जी गोष्ट आहे ते चिपळूणला छावणी पडली होती. तर महाराज स्वतः म्हणजे शिवाजीराजे स्वतः हे सगळं बाजूला ठेवून, इतर लोक बघतच आहेत, त्याच्यामध्ये त्यांना काही करायचंच नव्हतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये की आता मी राजा छत्रपती होणार बिणार, नथिंग डुईंग, माझा सत्कार होणार, काही नाही, 1 ना 2, मनाला ह्या सर्व गोष्टींच्या उपभोगांचा स्पर्शच होत नव्हता. ते सरळ आपल्या चिपळूणच्या छावणीमध्ये गेले. तिथे सर्व सैन्य कसं राहतंय, काय खातंय, कशा पद्धतीने जी शिस्त आहे हे बघितलं. त्याच्या जवळ एक फार मोठा अवघड केळंजा नावाचा किल्ला होता. त्याच्यावरती सुलतानराव बोलला आणि तो केळंजा त्यांनी काबीज केला. दुर्भाग्य महाराष्ट्राचे असे की त्या केळंजावरती जो सरदार होता, मला वाटतं आदिलशाहीच्या खाली होता, तुझा आदिलशाही का औरंगजेब, मुघलांच्या खाली होता बहुतेक. तर तो केळंजावरचा जो सरदार होता तो नाईक होता, म्हणजे मराठा होता. आणि हा मराठा सरदार हा जबरदस्त चिवटीने म्हणजे चिकाटीने त्यांनी महाराजांना आणि मराठ्यांना झुंज दिली. म्हणजे मराठेच मराठ्यांविरुद्ध लढत होते आणि मरत होते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा मारला गेला त्याच्यामध्ये. तर त्याच्या मुलांनी त्या औरंगजेबाला पत्र पाठवलं की माझ्या वडील पण तुमच्याकडे
इच्छेने गुलामी करत होते, मी पण करतो. ही बुद्धी अशी भ्रष्ट झाली होती. इकडे छत्रपती होणार होता आपला राजा, पण इकडे आपलीच माणसं. आणि आता पण तेच घडतं, अनेक ठिकाणी ते घडतं. आपल्याला समजलं पाहिजे, आपण हे करता कामा नाही की आपल्याच राजाच्या विरोधात, स्वराज्याच्या विरोधात, धर्माच्या विरोधात गुलामी करण्यामध्येच त्यांना काय छान वाटत होतं ते ईश्वर जाणे ही काय योजना होती. तर असा तो किल्ला घेतला. त्यानंतर पुढे ते दळवटणे नावाचं एक जागा आहे, तिथे छावणी होती. तिथे आदेश दिला, पत्र आहेत बरं काही महाराजांची, आणि असा आदेश दिला की सैन्यानी गावामध्ये कुठल्याही गरीबाला, गोरगरीबाला, शेतकऱ्याला, कोणालाही गावाकऱ्याला त्रास देता कामा नाही. जे जी रसद लागते, खायला प्यायला लागतं, सैन्यानी पैसे भरून ते घेतलं पाहिजे. म्हणजे हा एक छोटासा प्रसंग मी सांगतो. अशी अनेक पत्र महाराजांची त्यावेळेस गेली आहेत. म्हणजे महाराजांचं कुठे लक्ष होतं? सर्व लक्ष या ठिकाणी होतं. 20,000 लोक जास्त येणार होती. महाराजांच्या सर्व राण्या, अष्टप्रधान, सरदार, पोतदार, पोतदार म्हणजे ट्रेजरर्स बरं का, शास्त्री पंडित, कलावंत, सखे सोबती सगळ्यांना आमंत्रण गेलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीचा पण एक हेनरी ऑक्सिडन नावाचा रिप्रेझेंटेटिव्ह आला होता. तो इथे दिसतोय तुम्हाला चित्रामध्ये बघितलं तर. तोला पण पाठवलं होतं. 3,500 रुपयांचा तो नजराणा घेऊन महाराजांना आणि एक सुंदर खुर्ची घेऊन भेट द्यायला आला होता. ईस्ट इंडिया कंपनी अतिशय चालू लोक, ब्रिटिशच, राज्यच करायचं होतं. महाराजांनी बरोबर त्यांना 4 हात लांब ठेवलं होतं, धाकात ठेवलं होतं. पण असं सगळं चाललेलं असताना आता राज्याभिषेकाचा दिवस जवळ आला. महाराजांनी प्रथम काय करावं तर छत्रछामर माझ्या डोक्यावरती पहिली तर धरताच कामा नाहीत, ती धरली पाहिजेत आई भवानीच्या डोक्यावरती. आणि तिने त्याला स्पर्श केल्यानंतर, आशीर्वाद दिल्यानंतर मग काय व्हायचंय ते बघूयात असं म्हणून ते प्रतापगडावरती गेले. 3 दिवस अखंड साधनेमध्ये आई भवानीच्या मंदिरात होते. तिथे काय साधना केली महाराजांनी हे इतिहासाला ठाऊक नाही, पण त्याची नोंद नाही, एकांतामध्ये होते. तुम्ही विचार करू शकता की हा माणसाचं म्हणजे माणूस नाहीच, ह्या दैवी पुरुषाचं अंतःकरण काय कमालीचं असेल. त्यानंतर मध्ये परत आले. मग राज्याभिषेकाचा अनेक गोष्टी सुरू झाल्या आणि त्या गोष्टी सुरू झालेल्या असताना त्याच्यामध्ये गागाभट्टांनी एक राज्याभिषेक प्रयोग म्हणून ग्रंथ पण लिहिला आणि त्याच्यामध्ये काय 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 झालं पाहिजे हे लिहिलं. मग प्रथम विधी बघा बरं का, महाराजांची मुंजच झाली नव्हती. आता ब्राह्मणांचीच मुंज होते असं कुठेतरी काय प्रस्तुत केलं जातं, पण क्षत्रियांची पण मुंज होते. ब्राह्मण म्हणजे तरी कोण? ब्रह्म जाणणारा ब्राह्मण, शास्त्रांचा अभ्यास करणारा असं म्हटलं जातं. इतरांना शिकावं, आपण स्वतः शिकावं आणि इतरांना त्या गोष्टी छान छान पद्धतीने सांगाव्यात, त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, अशी ज्याची वृत्ती असते तो ब्राह्मण. खूप गोंधळ घालून टाकलाय सध्या, तर भयंकर काहीतरी चाललंय त्याच्यावरनं. पण महाराज क्षत्रिय, क्षत्रिय म्हणजे कोण तर रक्षण करावं, राखण करावी, शस्त्र उचलावं, लढावं, देशासाठी काहीतरी करावं, काय अशा पद्धतीचं शौर्य गाजवावं, अशी ज्याची सहज वृत्ती असते. क्षत्रिय असते सगळ्यांमध्ये, पण वेगवेगळ्या पद्धतीने शरीर सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. तर तसं क्षत्रियांची पण मुंज होत असे. महाराजांना वेळच नव्हता, मुंजच झाली नव्हती. बाबासाहेबांनी असं लिहिलंय की भोसले कुटुंब संस्कार विसरले होते. त्यामुळे या गागाभट्टांनी फार महत्वाचे सर्व संस्कार, सर्व विधी आणले. मग प्रथम मुंज, मग नंतर लग्न. आता लग्नामध्ये तर गंमत होती की 8 राण्यांचं करायचं काय, म्हणजे त्यातल्या काही हयात होत्या, काही गेल्या होत्या, पण ह्या ज्या आहेत हयात म्हणजे जिवंत आहेत, तर त्या राण्यांना आता सोडायचं का संसार त्यांनी काय करायचं, मग त्यांच्याशीच परत लग्न करून टाकली. असाच त्याच्यावरती तोडगा काढला. आणि मग पुण्यावाचन म्हणजे सुरुवात या सगळ्या विधींना अशा पद्धतीने श्लोकांनी झाली. पुढे सुवर्णतुला करण्यात आली. या सुवर्णतुल्यानंतर सुवर्णतुला म्हणजे तुम्ही बघितलं तर एका पारड्यामध्ये महाराजांना बसवलंय, तराजू आहे, आणि दुसऱ्यामध्ये महाराजांचे होन, सुवर्ण होन होते, ते सुवर्ण होन टाकण्यात आले आणि त्याच्यामध्ये 17,000 होन टाकण्यात आले. तुम्ही जर बघितलं स्लाइडवरती तर आत्ताचे साधारण 34 करोड रुपीज एवढी तुला एकट्या महाराजांची सुवर्णांनी करण्यात आली, सोन्याच्या होनांनी करण्यात आली. शिबिराला आला असेल तर ते सोन्याचे होन तुम्हाला बघण्याचा योग कदाचित आला असेल. त्यानंतर नुसतं सोनं नाही तर चांदी, पितळ, तांबे, कापूर, साखर, लोणी अनेक गोष्टींनी तुला करण्यात आली. सर्वांमध्ये, गोरगरिबांमध्ये, ब्राह्मणांमध्ये, पंडितांमध्ये, सर्व लोकांना ते दान करण्यात आलं. असं सगळं लवाजमा इतका मोठा विधी चालला होता. त्यानंतर मुख्य राज्याभिषेक विधीकडे आले आणि ते राज्याभिषेक विधीचा पहाटे 5 वाजता वेदघोषांनी सुरू झाले. गागाभट्ट होते बघा, किती व्यवस्थित शास्त्रोक्त सर्व गोष्टी चालल्या होत्या. कुठेही उगाचच गडबड नाही, कुठेही घाई नाही, कुठेही गोंगाट नाही, काहीतरीच गबाळ कारभार नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने सर्व
प्लॅनिंग करून महाराजांच्या पद्धतीने ते नीट चाललं होतं. तर त्याच्यासाठी सगळीकडनं सप्त नद्यांची उदकं म्हणजे पाणी आणण्यात आलं. सर्व सागरांमधून अभिषेकासाठी पाणी आणण्यात आलं होतं. तर सर्व वाटच बघत होते. शस्त्राची पूजा करण्यात आली म्हणजे धनुष्यबाण, तलवार, ढाल, भाला या सर्व शस्त्रांची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर धार्मिक मंत्रविधी झाले. महाराजांनी स्वतः तर कोदंडधारी महाराज असं म्हटलेलं आहे म्हणजे धनुष्यबाण धारण केला. तुम्ही महाराजांचं ते मला नेमकी चित्र मिळालं नाही, त्या थोडीशी गडबड झाली माझी, पण महाराजांनी घातलेला तो जिरेटोप, त्या जिरेटोपाला असलेला तो छोटासा मणी, त्याच्यानंतर त्यांनी धारण केलेलं धनुष्य, त्यांनी घातलेलं चिलखत, कमरेला भवानी तलवार, पाठीवरती ढाल, त्याच्यानंतर इकडे भात्यामध्ये म्हणजे भात्यामध्ये बाण आहे. त्यांची जी प्रसन्न मुद्रा होती. शेजारी आहेत सोयराबाई, त्याच्यानंतर समोर आपल्या म्हणजे दोघांच्या मध्ये आहे छोटा ओवळा शंभूराजा. आणि असे करून ते सिंहासनाकडे निघाले. प्रथम सर्वांचे आशीर्वाद घेतले. आशीर्वाद घेतल्यानंतर आऊसाहेबांना वंदन केलं, नमस्कार केला आणि त्याच्यानंतर महाराज पुढे सिंहासनावरती बसायला निघाले. आणि त्या सुवर्ण सिंहासनाला पाय न लावता त्याचा पूर्णपणे मान ठेवून महाराज त्याच्यावरती स्थानापन्न झाले. आणि सगळीकडे एकच असा तोफांचा कल्लोळ, नगाऱ्यांचा कल्लोळ, स्तुतिगीतांचा कल्लोळ, टाळ्यांचा गडगडाट उडाला आणि आपला राजा जो होता तो छत्रपती झाला. अशा पद्धतीने त्यानंतर महाराज छत्रपती झाले आणि पुढे मग महाराज सगळ्या दरबारामध्ये सगळ्यांचा मान सन्मान करण्यात आला. परत सर्वांना त्याच्या जे काही त्याचं पद होतं त्याप्रमाणे पालखी असेल, शस्त्रास्त्र असतील, वस्त्र असतील, सोनं नाणं असेल, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आदर करण्यात आला. सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर पुढे रायगडावरती जमलेल्या सर्व लोकांना, सर्व गावातील लोकांना भेटण्यासाठी हत्तीवरती स्वार होऊन महाराज पुढे महाराजांचं घोडदळ, शेजारी पायदळ, महाराजांचे खास हाशम म्हणजे बॉडीगार्ड्स आणि त्याच्यानंतर शंभूराजे, महाराजांच्या राण्या, वरती गागाभट्टांनी धरलेलं छत्रछामर आणि त्याच्याबरोबर शेजारी असलेले अष्टप्रधान असे सर्व लवाजमा निघाला आणि सर्वांचं अशा रूपामध्ये महाराजांचं दर्शन घेतलं. असा हा सर्व मोठा प्रसंग राज्याभिषेकाचा होता. फार महत्वाची गोष्ट आहे, विशेष गोष्ट आहे, कारण हिंदू धर्माची पुनर्संस्थापना जी झाली या प्रसंगाने महाराजांच्या कार्याला विलक्षण पुढे गती आली आणि सर्वमान्य असे हे छत्रपती शिवाजी महाराज आपले झाले. मला आवडली असेल गोष्ट असं मला वाटतं. आपण पुढचा जी कथा आहे ती नक्की पुढच्या वेळेस आपण जेव्हा घेऊयात बघूयात. उत्तरार्धाच आहे आणि दक्षिण दिग्विजय असं त्याला म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी. त्यामुळे छोट्या स्पॅनमध्ये महाराजांनी 50व्या वर्षी देह ठेवला. आता ते 44 इयर्सचे होते. पुढच्या 5 ते 6 वर्षात इतकं विलक्षण कार्य केलं की आता जर 200 किल्ले महाराजांच्या अंमलाखाली होते, शासनाखाली, स्वराज्यामध्ये होते, तर जवळजवळ 350 किल्ले महाराजांच्या म्हणजे मराठांच्या स्वराज्याखाली आले होते. पण हा भाग आपण पुढच्या वेळेस बघूयात. इथे आपण सांगता करूयात. हरि ओम.